आणि बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू घट होण्यास सुरुवात झाली आहे। पंचगंगेची पाणी पातळी सध्या 46 फुटावर आहे। अद्यापही नदी धोका पातळीवरच वाहते। तर कोल्हापूर महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि कॉलेजला यामुळे आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पावसाचा जोर कमी असला तरी अनेक मार्ग अजूनही पाण्याखालीच असल्याचं पाहायला मिळतंय। अधिक अपडेट आपण घेऊयात आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, सध्या काय परिस्थिती? नक्कीच गेले 2 दिवस कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये पावसानं उघडीप दिलेली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू घट व्हायला सुरुवात झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 46 फूट 5 इंचांवर आहे। म्हणजे कालपासून जवळपास 1 फूट पाणी कमी झालेलं आहे। त्यामुळेच बघतोय आपण की जे काही प्रमुख मार्ग आहेत ते हळूहळू खुले व्हायला सुरुवात झालेली आहे। मी आता आहे कोल्हापूर शहराजवळ आंबेवाडी गावाजवळ आणि इथली दृश्य आपण बघू शकतो। कोल्हापूर पन्हाळा कोल्हापूर रत्नागिरी हा राज्यमार्ग आहे आणि याच मार्गावर जवळपास 3 ते 4 फुटांचं पाणी गेल्या 2 दिवसापासून पाहायला मिळत होतं। मात्र आता हे पाणी हळूहळू ओसरू लागले आणि त्यामुळे चालत जो आहे तो प्रवास या सगळ्या रस्त्यावरून करता येतोय। त्यामुळे आंबेवाडी असेल, चिखली असेल या गावांचा जो काही संपर्क तुटलेला होता तो काही अंशी करता येतोय। एकूणच जर आपण बघितलं तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत हळूहळू घट होत असली तरी शिरोळ तालुक्यामध्ये मात्र कृष्णा नदीच्या पाण्याची फूग मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यामुळे त्या ठिकाणी मात्र पाण्याची पातळी वाढत असतानाचं चित्र पाहायला मिळते आणि त्यामुळे प्रशासन अजून देखील शिरोळ तालुक्यावर विशेष लक्ष ठेवून आहे असं म्हणावं लागेल आणि त्यामुळेच जिल्ह्यातील शाळांना आज देखील सुट्टी आहे ती देण्यात आलेली आहे। आज शहर आणि परिसरामध्ये भूषण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।